जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा 5 वाजलेले आहेत आणि आत्ताच दिदी सगळ्यांचं आवरलं आणि ताईंना पण आवरलं बघा. तर आज ताईं ते चाललेलं आहे मळ्यामध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं एक स्पेशल कारण आहे. तर चला आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळलंच की आता आम्ही का बरं चाललेलो आहे. तर बघा आता सोनपापडी आपली आरा मस्त रेडी झाली आणि बघा आपला अनु पण. तर आता आम्ही निघालेलो आहे मळ्यात. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. आवरलं का? चला आता निघालो. अय सोनपापडी चाल ना. सोनपापडी कुठं हरवली? सोनपापडी चाल पटक्यान. डुगबुगू कुठे गेला? काय ना अय डुगबुगू कुठं चालला तू? अय भयमामाच्या घरी चालला? अय भयमामाच्या घरी चालला? शुदादाला यायचं शुदादाला. दीदी ते पॅक वस्तू तू स्टॉलवर घे. स्टोलवरती मला बांधून घ्यायचं. स्टॉलवर घे. मला बांधून घ्यायचं. घरी आलं घेऊन. बाय बाय सोनपापडी बाय बाय. तशी बाय बाय करतो. बघा ना आता आलो होतो मळ्यात आणि आजचं ब्लॉगचं कारण आता आम्ही तुम्हाला लगेच सांगणारच आहे. तर बघा आल्या आल्या सोनपापडी आणि आराम मस्त चालू आहे. आणि बघा आपला भैया मस्त बसलेला आहे. काय भैया बरं आहे का मग? बघा रातचा ब्लॉग कारण की कसं मी आत्ताच म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हाच गेले इथून शुक्रवारी. पण आज येण्याचं कारण थोडंसं जास्तच आनंदाचं आहे. तर तुम्ही म्हणजे माझे इथले माझ्या माहेरचे बरेचसे ब्लॉग बघितले. तर त्याच्यामध्ये मी बरेचसे वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला की आमचा भैया माझा जो भाऊ आहे तर त्याचा अभ्यास चालू होता किंवा तो MPSCचे पेपर देत होता, चालू होता त्याचा अभ्यास. तर आज फायनली म्हणजे कालच खरं रिझल्ट आला आणि फायनली त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर म्हणजे आमच्यासाठी तरी इतका आनंदाचा दिवस आहे. तर म्हणून म्हणलं चला काल खरं त्याला कॉल आला आणि त्याच्यानंतरून मग आम्हाला सगळ्यांना माहीत झालं. तर त्याच्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला. तर म्हणलं चला भैयाला भेटायला पण जाऊ आणि सगळ्यात मेन कॉंग्रॅच्युलेशन्स त्याला अभिनंदन करू. तर चला आता तुम्हाला मी भैया म्हणजे कोणती पोस्ट भेटली काय ते तुम्हाला सगळं आता भैयाला विचारून सांगणारच आहे. तर चला बघा आरुष पप्पा आम्ही आलो होतो आणि बघा चॅम्पला कसं घेतलं भैयानी. काय भैया भारी मग काय चालू आहे आता? निवांत आहे का आता? आता निवांत झाला एक नाही. बरं आहे बरं आहे. काय झालं अनु काय राही ना काय जवळ? काय मग भैया कधी आला कॉल? काय काल ना? काल संध्याकाळी ना? बरं आहे मग. काय आता कोणती पोस्ट? हा का मंत्रालयामध्ये डायरेक्ट मुंबई आहे की नाही? बरं आहे मग. काय काल आम्हाला म्हणजे संध्याकाळी जेव्हा तू फोन केला ना तेव्हाच खरं यायचं बरं का. पण मग लय अंधार झाला मग नाही आलो. म्हणलं चला आता भैयालाच भेटायला जाऊ आहे का नाही. बरं आहे मग. काय हा ना मग काय टाईमच झालता ना. तर मग म्हणलं आता चला आता काय संध्याकाळी तर काही जायला टाईम नाही भेटणार. म्हणलं मग चला सकाळी मस्त जाऊ आहे का नाही. सोनपापडी काय मग मजा आहे की नाही? आज पण सोनपापडी शाळा बी चालू झाली ना. मग काय हा ते चालू होतं ना. मग आता भैयाचं मस्त आता काय मंत्रालयात काम झालं. आता भारी भाऊ नाही भैया. आता एवढ्या दिवस आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा कंटिन्यू अभ्यास. आता टेन्शन फ्री झालं भैया ऐक नाही. तर बघा आम्हाला इतका आनंद झालेला आहे ना की खरं कालच यायचं होतं आणि काल तर इथं खूप म्हणजे मस्त त्याचं स्वागत ते सगळं झालं. आणि पण मग त्याच्या दाजीचं लई चाललं की आपण पण जाऊ. दादा कुठे गेले? आम्हाला ऐक नाही मग पेढे बिडे काही संपले पेढे. आम्ही लेट आलो काय मग?
खायला चल हे मामाला शिकवा काय सांग बाबडी तू काल रात्री सुद्धा त्याने फोन केला म्हणे आरुणी संग बोलायचं चॅम्पला नको घालू रे हा आरुणीचं जास्त आहे हा अरे बाय तो खाणार नाही तेव्हा बस 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 बघा ना आता चहा पाणी पण झाला आणि मम्मी त्यांचं चाललंय आता स्वयंपाक तर आम्ही आलोच आहे तर मग मम्मी स्वयंपाक टाकला बघ करायला बियल बिस्किट दिले खायला बघा मम्मी त्यांनी स्वयंपाक टाकला बट्ट्या करते काय ग हा पूर्णच पोळे नको बाई पूर्णच पोळे खाऊन खाऊन कंटाळा आला बार कालच आमचे तर झालास दोंडा नको ए पडन ते पडन ए नको बघा आणू गेला मम्मीकडं तो तू जास्त करून जात नाही बरं का लय बेकार देव ओळखीतो आता देव काही पेढे बिडे आहे की नाही मग अगं बाई काय तुम्हाला पेढे एवढे आणले का 5 किलो आणले ते रात्री 2 किलो आता सकाळी 5 किलो हा ना बरं आहे बरं आहे अजून आणा हा मग काय तुम्हाला घेऊन जा ना आम्हाला घेऊन पेढे आणू लागले शंभूला शिवला त्यांना आणायचं ना ग दीदी तो शिव नसता राहिला का शंभून ते आबासोबत गेलेत कुठे गेलते कारण दुकानात गेलते वाटतं हा का खरं तर आम्हाला कालच यायचं बरं का पण काल लय टाइम झालता उशीर लागलाय की नाही हा याच आम्हाला फोन आलता भैयाचा मग काय हा भैयाने तेव्हा मी पहिला फोन केला म्हणे भारी झालं बात काही टेन्शन नाही तेवढं पूजाच झालं म्हणजे झालं हा ना मग काही नाही होईल मग काय टेन्शन फ्री होऊन जाईल एक नाही मग अनु ए अनु पेढे खायचे तुला दादा पेढे खायचे पाहिजे आणून पेढे घालते काय तू काय सगळे खाईन त्याला काय बापरे बापरे सगळे खाली देवर टाकून जड नको देऊ तो काय खाणार आहे का बघा चाललेलं आहे आता मम्मीचा स्वयंपाक आणि आता कालच खरं तर भैयाचं सगळं म्हणजे स्वागत ते सगळं केलं मम्मी त्यांनी आणि आरती वहिनी त्या राहिल्या त्या काल काही आल्या नाही तर आज आल्या बघा त्या व्हिडिओज काढून डायरेक्ट आता फोटो तुम्ही त्यांच्या मोबाईलात काढा ना फोटो काल ना ते आले काय ते तुमच्या फोनवर काढू का बयस मित्रमंडळ आहे काय तो आता निवांतच आहे आता तर खरं निवांत झाला तो नाही आता इथून पुढं निवांतच राहील ना बघा आमची जेवण पण झाली आणि आता आपण निघालेलो आहे घरी जायला भरपूर वेळ झाला आणि आमचा बघा साई मामा पण आला गेला होता गावाला आत्ताच आला बरं आहे मग सुट्ट्या बरं राहिलं ना चला आपण निघू आम्ही तुम्ही जेवण बिवणं करायचं नाही आता भैया काय भैया बाबा मित्र येईल त्याचं चालू आहे वरती तो हा आता ते काय वरती बसलेले आता आम्ही निघतो एक नाही चला बघा आता आमचे जेवण पण झाले आणि आता आम्हाला निघायचं लगेच सँडल घाला चल ती काय